पुण्यातली सध्या आपण ही दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये आता ढोल पथकं सुद्धा सज्ज झाली आहेत। तर इथे झेंडे हातात घेऊन यासोबतच झेंडे नाचवत आणि ढोल वाजवत या मिरवणुकीमध्ये या सगळ्या ढोल वादकांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय। दिवसभर अगदी हे ढोल वादन हे सगळे ढोल वादक करत असतात आणि हे मुख्य आकर्षण खरं तर पुण्याचं असतं। यामध्ये सेलिब्रिटीज सुद्धा ढोल वादनामध्ये खरं तर सहभागी होत असतात। यंदा यामध्ये कोण कोण सेलिब्रिटीज सहभागी झालेत तेही आपल्याला दिवसभर पाहायचं आहे। साम टीव्हीवर तुम्ही हा सगळा सोहळा अगदी याची डोळा जरी पाहू शकत नसाल तरी सुद्धा अगदी घर बसल्या टीव्हीवर साम टीव्हीवर तुम्ही हे सगळं पाहू शकताय। या मिरवणुकीतली सगळी दृश्य साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यासाठी आपण सध्या पुण्यातली ही दृश्य आता पाहतोय। पुण्यामध्ये ढोल पथकं सज्ज झालेली आहेत। काहीच क्षणामध्ये या सगळ्या मिरवणुकांना सुरुवात होणार आहे। कसबा गणपतीची मिरवणूक मार्गस्थ झाली आहे। टिळक रोड परिसरामध्ये ही मिरवणूक थांबल्यानंतर आता इथे हे ढोल वादन पार पडणार आहे। त्यासाठी झेंडे नाचवत इथे सुरुवात होईल। मानाची वंदना या ठिकाणी बाप्पाला दिली जाईल आणि त्यानंतर हे ढोल वादन इथे सुरू होणार आहे। लाल रंगाच्या या पोशाखामध्ये हे सगळे ढोल वादक आता सज्ज झालेले आहेत। काहीच वेळामध्ये हे ढोल वादनाचं सादरीकरण आपल्याला पाहायला मिळेल। सध्या शंखनाद होताना पाहायला मिळतोय। विशेष आकर्षण आहे। आपण पाहतोय शिवाजी महाराजांची पुण्यनगरीतून आज लाडक्या बाप्पाला 10 दिवसानंतर निरोप दिला जाणार आहे। आपण आलो आहोत पुण्याच्या तिसरा मानाचा गणपती असलेल्या पुण्याचा राजा जी ओळख आहे त्या गुरुजी तालीम मंडळामध्ये खरं तर पुण्यातले पहिला जो मानाचा गणपती आहे कसबा गणपती आणि त्यानंतर तांबडी जोगेश्वरी हे दोन्ही गणपती जे आहे हे चांदीच्या रथातून मिरवणूक काढली जाते। मात्र हा पुण्याचा राजा जो आहे हा सूर्य रथातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे। त्यासाठीची ही जय्यत तयारी आहे। आकर्षक फुलांनी हा रथ या ठिकाणी सजवण्यात आला आहे। लाडक्या बाप्पाचं निरोप जो आहे तो या सूर्य रथातून दिला जाणार आहे। आपल्यासोबत मंडळाचे सदस्य आहेत। कसं नियोजन असणार आहे? सूर्य रथातून बाप्पाला निरोप दिला जातोय। नक्कीच खूप उत्साह आहे। यावेळी पुण्याच्या राजासाठी स्वप्नील सरपाळे व सुभाष सरपाळे यांनी आकर्षक असं फुलांचा सूर्यरथ तयार केलेला आहे। तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी होणार म्हणजे जयंत नगरकर यांचा नगारावादन असेल, त्यापाठोपाठ अश्वराज ब्रास बँड असेल, नादब्रह्म अतुल बेरे यांचा नादब्रह्म पुणे असेल, नादब्रह्म ट्रस्ट असेल, गर्जना ढोलताशा पथक असेल, असे 3 ढोलताशा पथकांचा समावेश होणार आहे। आणि ज्यासाठी गुरुजी तालीम जोगेश्वरी बरोबरच असतो। अजून एक पथक आहे आता ते सगळ्या गणपतींपुढे वाजवतात। तुमचं एकच होतं ना पूर्वी? एकच होतं ना, आता अजून झालं। आम्ही पहिलं रजिस्टर्ड पथक आहोत।